हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. ओके, तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण डेमो अकाउंट कसं ओपन करणार आहे, काय करणार आहे. आता आपलं डेमो अकाउंट ओपन झालंय. डेमो अकाउंट ओपन झाल्यानंतर आणि जर रिअल अकाउंट आपण बघायचं म्हटलं तर सेमच इंटरफेस असणार आहे, काहीही चेंज नसणार आहे. ओके, त्याच्यामुळे आपण डेमो अकाउंट जे आहे तेच अकाउंट आपण रिअल अकाउंट कन्सिडर करून याच्या पुढचं जे आपण ट्युटोरियल्स बघायला सुरू करणार आहे ते सुरू करूया. त्याच्या आधी अजून एक गोष्ट क्लिअर करायची होती. जे लेफ्ट साईडला तुम्हाला थ्री डॉट्स दिसायला लागले त्याच्यावरती गेल्यानंतर मॅनेज अकाउंटला गेल्यानंतर जे आपलं हे अकाउंट सुरू आहे डेमो अकाउंट, तुम्हाला राईट साईडला इकडे दिसत असेल की डेमो अकाउंट म्हणून. जर तुम्हाला रिअल अकाउंट ज्या वेळेला काढताय तुम्ही कुठल्याही ब्रोकरकडे, ओके, त्याच्यानंतर त्याला आपण लॉग इन करायची जी प्रोसेस असते, तर ती लॉग इन करायचं असेल तर आपण कसं करू शकतो, तर सिम्पली ती सुद्धा गोष्ट मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय. आपण काय केलं, ह्या जे तीन रेषा दिसत आहेत लेफ्ट साईडला तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मॅनेज अकाउंटला गेलो. त्याच्यानंतर हा इंटरफेस आला. इथं सिंपल प्लस म्हणून तुम्हाला चिन्ह दिसायला लागले. त्याच्यानंतर गेल्यानंतर पुन्हा फाइंड ब्रोकर म्हणून येतंय. इथं तुमचा कुठलाही ब्रोकर असेल, त्या ब्रोकरचं ज्या वेळेला नाव तुम्ही सर्च करताय त्याच्यानंतर त्या ब्रोकरचे जे डिटेल्स असणार आहेत, लॉग इन आयडी आणि पासवर्ड, ते आपण फिलअप करायचे. सेम आपल्याला असं आता जसं हे इंटरफेस दिसायला लागलंय सेम प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता तुम्हाला सिम्पली ह्याची माहिती द्यायची आहे मला की कॉट्स म्हणजे काय आहे, चार्ट्स म्हणजे काय आहे, ट्रेड म्हणजे काय आहे आणि हिस्ट्री म्हणजे काय. वन बाय वन, स्टेप बाय स्टेप आपण हे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जे तुम्हाला दिसायला लागलं इथं तुम्हाला सगळ्यात स्टार्टिंगला युरो युएसडी, जीबीपी युएसडी, युएसडी सीएचएफ या सगळ्या करन्सी पेअर्स दिसत असते. तर हे सध्या समोर जे दिसायला लागले ते तुम्हाला ऍक्टिव्ह दिसत नाहीये, कारण मी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ वीकेंडला शूट करायला लागलोय. त्यामुळे आपल्याला इथं मी काय करायला लागलोय, बीटीसी युएसडी म्हणून सर्च केलं. कसं केलं, काय केलं हे आपण इन डिटेल पुन्हा बघणार आहे. वीकेंडला आपल्याला क्रिप्टो करन्सी ज्या आहेत त्या सुद्धा ऍक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही इथे चेक केलं, मी ऍड केल्यानंतर, तर हे इथं तुम्हाला सुरू असलेलं बघायला भेटतात. तर हे जे आहे कोट्स मध्ये आपल्याला काय दिसतात, तर सिम्पली आपले जे करन्सी पेअर्स आहेत, त्याच्यानंतर कमोडिटीज असतील, कुठलं XAUSD असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्याला इथं दिसणार ज्यामध्ये आपण ट्रेड करणार आहे. त्याचबरोबर जे क्रिप्टो असणार आहेत, जे ऑइल असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडं शो होत असतात. आपण यामध्ये ऍड कसं करू शकतो, आताच आपण बघितलं इथं प्लस आहे, याच्यावरती ऍड करू शकता तुम्ही. जसं आपण इथं सर्च करू शकतो XAUUSD. ओके, USD म्हणजे आपलं गोल्ड. याच्या समोर प्लस चिन्ह आहे, त्याच्यावरती तुम्ही ऍड केलं, बॅक गेला तर तुम्हाला इथं पुन्हा XAUUSD सगळ्यात लास्टला तुम्हाला दिसू शकतो. जसं आपण ऍड करू शकतोय त्याच पद्धतीने आपण यातल्या काही गोष्टी काढू सुद्धा शकतोय, कारण ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण ट्रेडिंग करणं पॉसिबल नसतं. आपण ईच टाइमला वेगळ्या वेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये ट्रेडिंग करत असतो. आपल्याला जर कन्फ्युजन अवॉइड करायचं असेल तर यातल्या काही गोष्टी आपल्याला इरेज केल्या पाहिजे. तर त्या कशा करायच्या आहेत, यामधल्या गोष्टी आपल्याला घालवायच्या आहेत. म्हणजेच काय करायचं आहे, या राईट साईडला आपल्याला काय दिसतंय, एक पेन्सिल सारखा आकाराचं एक चिन्ह दिसते. त्याच्यावरती सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढे आपल्याला काय दिसतंय, एक डब्यासारखा एक पार्ट दिसतोय जो डिलीटचा. आपल्याला लॉजिकली आपण दरवेळेला बघत असतो की हा आपल्याला डिलीटचा ऑप्शन म्हणून आपण सगळीकडे याला रिप्रेझेंट करतो. त्याच्यावरती सिम्पली तुम्ही ज्या वेळेला क्लिक करताय त्यावेळेला ज्या समोरचा चौकोन असतो त्याच्यामध्ये सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा डिलीटचा जो ऑप्शन आहे तो आपण डिलीट केल्यानंतर इथं तुम्ही चेक करू शकताय बाकीचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स गेलेले आहेत. युरो USD का गेलेला नाही आहे, कारण युरो USDचा समोर जर चार्ट्समध्ये खाली बघितला तुम्ही, तर चार्ट्समध्ये गेल्यानंतर युरो USDचा आपल्याला इथं चार्ट दिसतो. त्याच्यामुळे युरो USDचा चार्ट दिसत असल्यामुळे आपल्याला इकडचा युरो USDचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट इथं आपल्याला आहे असं बघायला भेटते. सिम्पली पुन्हा आपण याची एकदा रिव्हिजन घेऊया. प्लस चिन्हावर गेल्यानंतर आपल्याला काय सर्च करायचं आहे, XAUUSD. हे गोल्डचं आपल्याला इन्स्ट्रुमेंट आलेलं दिसतंय. ज्याच्या समोर जर तुम्ही प्लस चिन्हावर क्लिक केल्यानंतर ऍड होतंय, तुम्हाला इथं शो व्हायला सुरू होईल. पुन्हा आपण BTC USD सिलेक्ट करूया. BTC USD म्हणजे बिटकॉइन. पुन्हा त्याच्या समोरील प्लस चिन्हावर ज्यावेळेला तुम्ही क्लिक करताय आपल्याला BTC USD इथं ऍड झालेला बघायला मिळते. ओके, आता हे XAUUSD याचा आपल्याला चार्ट ओपन करायचा असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली न्यू ऑर्डर चार्ट हे बाकीचे सगळं जे आलेलं आहे ते आपण इन डिटेल बघणार आहोत. पण त्याच्या चार्टवर ज्यावेळेला
क्लिक करताय त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्याला गोल्डचा चार्ट दिसायला सुरू होतो. ओके, आता यामधले आपल्याला पुन्हा युरो USD आणि BTC USD जर आपल्याला रिमूव्ह करायचे असतील तर पुन्हा सेम प्रोसेस. या ठिकाणी प्लस पेन्सिलवर जायचं आहे, पुन्हा डिलीटचा ऑप्शन देतो त्याच्यावर जायचं आहे. इथं युरो USD आणि BTC USD ला सिलेक्ट करणार आहोत. गोल्ड जर बघायला गेला तर आपल्याला इथं सिलेक्ट होताना दिसत नाही, कारण गोल्डचा चार्ट हा ऑलरेडी ओपन असलेला आपल्याला बघायला मिळतो. ओके, हे पुन्हा आपण डिलीट केल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, XAU USDचा आपल्याला इथं चार्ट बघायला मिळतो. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्ट्रुमेंट्स कसे ॲड करायचे, कसे डिलीट करायचे ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, चार्ट्स म्हणजे काय, ट्रेड म्हणजे काय, हिस्ट्री म्हणजे काय, आपण ऑर्डर्स कशा प्लेस करणार आहे, ह्या सिंपल गोष्टी आपण पुढच्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा.